कुरडे खायला आवडते पण करायला खूप अवघड वाटत असेल तर तुमच्यासाठी ही खास रेसिपी. कारण की कुरडे करणं झाले खूप सोपं आणि करण्याची पद्धत पण खूप सोपी दाखवणारे. त्यामुळे तुमच्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र आणि तशाच खायला सुद्धा अतिशय चविष्ट लागणारे. तर ही कुरडे आपण बनवताना न भिजवता, न दळता आणि न चीक पाडता सुद्धा ही कुरडे आपण बनवणार आहे. तळल्यानंतर 4 ते 5 पट फुगते, तशी चवीला सुद्धा अप्रतिम लागते. बऱ्याचदा आपण कुरडई बनवतो आणि ती फसते सुद्धा. पण मी ही कुरडई जी दाखवणार आहे, ज्या गृहिणी कामावर जातात त्यांना 4 ते 5 दिवस कुरडईचे गहू भिजत घालून किंवा ते दळून आणि त्याला वेळ नसतो, तर ही झटपट होणारी कुरडई त्यांच्यासाठी आहे. आणि जरी तुम्हाला अशा पद्धतीने करून बघायचं असेल, तर तुम्ही नक्कीच करून बघा. खूप पटकन होतात, तशाच चविष्टसुद्धा लागतात आणि छान अशा कुरकुरीत पण बनतात. तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते. बघा, एकदम मस्त क्रिस्पी अशा कुरड्या आपल्या इथे तयार होतात. त्यासाठी बघा मी काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. इथे बघा 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले. हे राशनच्या तांदळाचे पीठ आहे. हे मी राशनचे तांदूळ धुवून फॅनखाली सुकून हे दळून आणले. तर आता वजनी म्हणलं तर हे पाव किलो पीठ आहे. आता वाटीचं प्रमाण घ्या, कुठल्या भांड्याचं प्रमाण घेतलं तरी चालेल. आता आपण हे सपाट वाटी आपण करून घ्यायचं आहे चमच्याने. बघा एकसारखं मी करून घेतलेले. तर त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. मग आपल्याला हे एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पीठ तांदळाचं. त्यानंतर चवीनुसार 1 चमचा मीठ, थोडासा पापड खार घालायचा आहे. आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. आता इथे बघा 1 वाटी मी इथे पाणी घालून घेतलेले. अजूनसुद्धा खूप घट्ट आहे. परत 1 वाटी पाणी घ्यायचं आपल्याला आणि हे अर्धं करून आपण घालून बघणार आहे आणि नंतर परत एकदा मिक्स करून घेणार आहे. अजूनसुद्धा थोडंसं घट्टच आहे. आपल्याला थोडंसं असं चिकासारखं सैल होईल या पद्धतीने आपण हे करून घेणार आहे. आता आता परत आपल्याला यामध्ये राहिलेलं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे असं आपण इथे 2 वाट्या आपण इथे पाणी वापरलेले आणि छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. अजिबात गाठी वगैरे त्याच्यामध्ये ठेवायच्या नाही आणि या पद्धतीने छान फेटून घ्यायचे. पीठ पण खूप मस्त तयार होतं. हे बघू शकतात तुम्ही, एकसारखं तयार झालेले, मस्त टेक्स्चर आलेले. ह्याच पद्धतीने झालं पाहिजे. खूप घट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे. बघा या पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे. आता हे पीठ असंच तयार झालेले. आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि दुसरीकडे आपल्याला कढई तापण्यासाठी ठेवून द्यायची. आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने परत आपल्याला अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी पिठाला आपण इथे 2.5 वाट्या पाणी आपण इथे वापरलेलं आहे. आता पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. नंतर यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला दुसऱ्या हातामध्ये आपल्याला लाटण्याने परत त्याच्या गाठी होणार नाही यासाठी आपण लाटण्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्या गाठी होणार नाही. खाली गॅस आपला मिडियम गॅसवर चालू आहे आणि खूप फास्ट करायचं नाही, नाही तर लगेच ते आळून येईल. तर आता आपण हे जे पीठ आहे ते सर्व भांड्यातलं काढून घेऊ. सर्व पीठ काढून झालं की आपल्याला हे परत एकदा लाटण्याने व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गाठी वगैरे काही होणार नाही. आता गॅस मात्र थोडासा फास्ट करायचा आहे. म्हणजे तो थोडंसं घट्ट होण्यास सुरुवात होईल आणि एकसारखं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडंसं घट्ट होण्यास सुरुवात झाली की आपल्याला याची वाफ द्यायची. वाफ देताना आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे. म्हणजे कुरडई आपली तुटणार नाही आणि व्यवस्थितसुद्धा शिजलं जाईल हे बॅटर. कारण की जर कच्चं राहिलं तर ही कुरडई तुटू शकते. म्हणूनच आपल्याला याची छान अशी वाफ काढायची. वाफ काढताना आपल्याला ही 15 ते 20 मिनटं कमी गॅसवर आपण ही वाफ काढून घेणार आहे. छान असं फेटून घेतलेलं बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता चमच्याने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघा आणि घट्ट होण्यास सुरुवातसुद्धा झालेली बघू शकतात तुम्ही. जसजसं आपण गॅस फास्ट केला तसतसं घट्टसुद्धा होतं आहे आणि त्याला छान अशी चकाकीसुद्धा येणारे चिकाला बघा. आता या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीनेच हे पीठ तयार झालं पाहिजे आणि खाली फक्त लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि चमच्याने सतत ढवळत राहायचे. जर लागलं तर तुम्ही थोडासा कमी गॅस केला आणि त्यावर जरी करून घेतलं तरी चालेल. आता बघू शकतात व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे.
जर तुम्हाला माझी ही कुरडईची रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता हे पीठ सर्व एकजीव करून घेतो आहे, आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित एकसारखं करून आतमध्ये पीठ करून घ्यायचं आहे. नंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मी इथे 15 ते 20 मिनटं कमी गॅसवर आपल्याला मस्त वाफ काढून घ्यायची. बघा पीठ छान व्यवस्थित शिजलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा या पद्धतीनेच हे शिजलं पाहिजे. आधीच्या पिठामध्ये आणि आत्ताच्या पिठामध्ये मस्त फरक पडलेला बघू शकतात. छान असा कुरडईचा हा चीक झालेला आहे आणि हा चीक याच पद्धतीने झाला पाहिजे, म्हणजे आपली कुरडई व्यवस्थित येते आणि तुटतसुद्धा नाही. आता हा चेक कसा करायचा तो सुद्धा सांगते. त्याची सुद्धा एक पद्धत आहे जेणेकरून आपल्याला हा चीक शिजलाय की नाही तो बघायचा. त्याआधी आपण छान व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकतात अजिबात याच्यामध्ये गाठी वगैरे राहिला नाही. एकदम सॉफ्ट असा मस्त कापसावाने हा तयार झालेला आहे चीक आणि ह्याच पद्धतीने झाला पाहिजे. बघा मस्त पांढरा शुभ्र मस्त झालेला आहे आणि याच्या कुरडया खूप छान येतात आणि झटपट पण होतात. चवीला सुद्धा छान लागतात ह्या. आता मी तुम्हाला हा चेक करून दाखवते. त्यासाठी आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे. आपलं हंड्यातलंच पाणी घेतलेलं आहे मी साधं. आणि याने आपल्याला ह्या पद्धतीने ओला हात करून चेक करायचा आहे. हाताला चिटकलं नाही समजायचं की हा चीक आपला तयार आहे. जर ओला हात करून सुद्धा जर हे पीठ जर चिटकलं तर समजायचं हा कच्चा राहिला. तर परत आपल्याला 2 ते 3 मिनटं कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची. आता हा चीक शिजलेला आहे. आता आपल्याला वाफ काढायची काही गरज नाही. आता आपण हा उतरून घेऊ. आता इथे बघा मी साईडला ठेवून दिलेला आहे, त्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे तो थंड होणार नाही. दुसऱ्या साईडला आपण बघा इथे कुरडया करण्यासाठी छोटासा साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कुरडयाच्या होलाची जी साचा आहे तो त्यामध्ये घालून घेतलेला आहे. नंतर आपल्याला इथे थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे चीक आहे ना साच्याला चिटकत नाही आणि कुरडई पण पटकन खाली येते आपण जेव्हा काढतो तेव्हा. आता चमच्याने हा गरम चीक आहे, गरम गरम आपल्याला लगेच हा भांड्यामध्ये आपल्याला ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. बघू शकतात छान असा व्यवस्थित झालेला आहे तयार आणि मस्त भरला पण जातो बघू शकतात. आता हा जी भरून घ्यायचा व्यवस्थित दाबून जेणेकरून त्याच्यामध्ये कुरडया जास्त पडतील. व्यवस्थित हा भरून घेऊ आणि बघू शकतात गरम आहे खूप, हाताला सुद्धा चटका बसतोय कारण की हा साचा पितळाचा असल्यामुळे हाताला सुद्धा थोडासा चटका बसतोय. आता हा आपण दाबून आणि त्यानंतर आपल्याला हा साचा सेट करून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला आपल्याला बॅनरवर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण ह्याच्या कुरडई काढून घेणार आहे. गरम गरमच आपल्याला याच्या कुरडया झटपट पटापट काढून घ्यायच्या आहे. आता साचा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे मी आणि आता इथे बघा इथं प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे, पॉलिथिन, त्याच्यावरती मी या काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकतात कुरडई अतिशय सुंदर येते. एकही तार त्याची तुटत नाही आहे आणि व्यवस्थित अशा दिसत आहे आणि बघू शकतात किती पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहे. जशा आपल्या गव्हाच्या कुरडया येत्या ना सेम त्याच पद्धतीने काही गृहिणीला कामावर जावं लागतं, त्यासाठी त्या गृहिणीला इतका वेळ नसतो की गहू भिजत घालायचा, त्याच्यानंतर 4 दिवसांनी त्याचे दळून त्याचा चीक काढायचा. तर तुम्हाला ही पद्धत खूप सोपी आहे जर तुम्हाला कुरडई बनवायची असेल तर. आणि ही कुरडई खायला सुद्धा खूप छान लागते. तर मी त्या फॅनखाली सुकून घेतल्यानंतर उन्हामध्ये 2 तास ह्या छान वाळून घेतल्या. ह्या कुरडया जास्त उन्हात नाही सुकवल्या तरी चालतात, ह्या फॅनखाली सुद्धा सुकल्या जातात. फक्त 2 तास असं कडक ऊन जर दिलं तर त्या व्यवस्थित वाळल्या जातात. बघू शकतात कमी उन्हात सुद्धा ह्या व्यवस्थित वाळल्या जातात. तर आता इथे बघा मी तुम्हाला ह्या तळून सुद्धा दाखवते. आता इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, त्यानंतर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. आता ह्या फास्ट गॅस करायचा आहे आणि फास्ट गॅसवरती मी तुम्हाला दाखवते. बघू शकतात कुरडई एकदम छान अशी तळली जाते, तशीच खूप पांढरं शुभ्र अशी सुद्धा दिसते आणि मस्त अशी कुरडई आपली टम्मक अशी फुगलेली आहे. 4 ते 5 पट फुगते, तशी चवीला सुद्धा अप्रतिम लागते. जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये अशाच वाळवणीच्या रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी
मी ह्याच पद्धतीने तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे. बघू शकता दोन्ही साईडनी आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे आणि ह्या खूप पटपट पण होतात आणि बघू शकतात कुरडईचा आकार आणि वाळलेल्या आणि तळलेल्या. तर ह्या पद्धतीने आपण ह्या सर्व कुरड्या तळून घेतलेल्या आहे. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बघू शकतात सर्व कुरड्या आपण इथे तळून घेऊ आणि तळल्यानंतर त्यांच्या आकारावरूनच तुम्हाला समजून येत असेल आणि किंवा त्या फुगतायत तर त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येत असेल की कुरडई किती छान झालेली आपली इथे. ह्या उन्हाळ्यामध्ये घरी नक्की ट्राय करून बघा, कारण की ही कुरडई करायला तर सोपी आहे, तशीच कमी साहित्यात पण बनते आणि खूप कमी मेहनत आपल्याला इथे लागते आणि तशीच बघू शकता चविष्टसुद्धा होते. तर आता सर्व कुरडया मी इथे तळून घेतलेल्या आहे आणि आता मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते या कुरडया कशा तयार झालेल्या आहे. आणि आता ही राहिलेली शेवटचीसुद्धा मी काढून घेते. त्यानंतर बघू शकतात इथे मी सर्व कुरड्या काढून घेतलेल्या आहे आणि एकदम छान अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आणि पोंग्यासारख्या छान अशा कुरकुरीतसुद्धा झालेल्या. आकार बघू शकतात तुम्ही कुरडईचा केवढा आकार झालेला आहे आणि छान अशा गोल गोलसुद्धा आलेल्या आहे. मी थोडीशी तोडूनसुद्धा दाखवते. छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे आणि एकदम मस्त अशी कुरडई आपली इथे तयार आहे. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.